नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज इथं बाही डिझाईन बनवायची आहे। तर सगळ्यांची आवडीची जी काही गोपी बाही आहे ती आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी ही बाही मी कट करून घेतली। तर बाहीला पुढच्या बाजूला थोडा जॉईंट द्यायचा आहे तर तुम्ही नंतर देणार आहे। तर बाहीची उंची पूर्ण उंची आहे तयार 4 इंच, त्याच्यात मी 1 इंच किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं। त्याच्यानंतर मग हा कपडा घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने कपडा मी दोघंही बाह्यांचा सोबतच कट करून घेतलेला आहे। तर बाहीची जी काही उंची आहे तर बघू शकतात मी 2 इंच इतकी एक्स्ट्रा घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा। तर जो काही मागे पुढे असणारा भाग मी एका मापात कट करून घेतला आणि थोडा भाग जॉईंट देण्याऐवजी मी तो कपडाच वापरून घेणार आहे। त्याच्यानंतर बघू शकता दोघंही बाजूंना 5 इंच अंतर मी मोजून आणि दोघंही बाजूंना आपले छोटे कट मारून घ्यायचे। जर तुमच्याकडे कपडा थोडा जास्त असेल तुम्ही 5च्या ऐवजी 6 इंच किंवा 7 इंच 8 इंच घेतला तरी देखील चालेल। तर पुढच्या बाजूच्या बाह्यांना दोघंही बाजूंना खुणा करून आणि दोघंही बाजूंच्या बाह्या मी अशा पद्धतीने ब्लाऊज पीसला लगेचच ठेवून घेत आहे। तर गोपी बाही बनवत असताना आपल्याला जी काही प्लेटांची दिशा आहे ती पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला प्लेटा द्यायच्या आहेत। तर बघू शकतात मैत्रिणींनो, जिथं खुणा करून घेतलेल्या आहेत तिथून मी अशा पद्धतीने प्लेटा मारून घेत आहे। तर तुम्हाला ज्या दिशेने जमेल त्या दिशेने तुम्ही त्या प्लेटा मारून घ्यायच्या आहेत, परंतु मग प्लेटांची दिशा ही पुढच्याच बाजूला येईल। खोलगट बाजू जी काही ब्लाऊजची बाहीच्या अस्तर आहे त्याची खोलगट बाजू आहे तिच्या पुढच्या दिशेला प्लेटांची दिशा येईल हे लक्षात ठेवत मग अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने प्लेटा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत। तर सर्वात आधी जो काही आपण खुणा करून घेतलेल्या आहेत तेवढ्या अंतरावरती प्लेटा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग अस्तर ठेवून पुन्हा चेक करून घ्यायचं। जर थोडा एक्स्ट्राचा कपडा उरत असेल तर पुन्हा मग दोघंही बाजूंना 1-1 किंवा मग 2-2 जितका कपडा असेल तितका प्लेटा मारून घ्यायच्या। अशा पद्धतीने एका साईडला प्लेटा मारून घेतल्या पुन्हा मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम तेच माप पकडत अगदी स्ट्रेट पकडत आणि प्लेटा दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच मारून घ्यायच्या आहेत। तर अगदी एकसारख्या अर्धा इंचाच्या ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत। तर एकसारख्या मापात घेतल्यामुळे बाहीला खूप छान असा लुक येतो। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पकडून घेतलं। जर आपण एक्स्ट्राचा कपडा आता 4 इंचाची बाही आहे तर 5 इंच न घेता मी डायरेक्ट 7-8 इंच घेतलेला आहे। तर एक्स्ट्राचा कपडा आपण नंतर कट करू शकतो, त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। दोघंही बाजूंना 1-1 इंच इतका एक्स्ट्रा घेतला। नंतर मग अस्तर आपल्याला हा बरोबर ठेवून घ्यायचा। तर बघा ज्या काही बाह्या आहेत त्या बरोबर चेक करून घ्यायचं, कोणत्या बाजूची बाही आहे ते चेक करून आणि मगच मी ते बाही जोडून घेत आहे। बाहीचा जो काही शोल्डरचा मध्य सेंटर आहे तो बरोबर प्लेटांच्या मध्य सेंटरवरती येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला अस्तर बरोबर जोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूला चेक करून घ्यायचं, प्लेटांची दिशा चुकायला वगैरे नको। या पद्धतीने अस्तरच्या सर्व बाजूंनी हळूवारपणे शिलाई करून आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा मी कट करून घेतला। तर अस्तरचा कपडा कमी असल्यामुळे आपल्याला जॉईंट देण्याऐवजी मी डायरेक्ट जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तो सुद्धा मोजून आणि जो काही एक्स्ट्रा आहे तो कट करून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने दुसरी बाही सुद्धा अगदी छान पद्धतीने मी तयार करून घेतली। दोघंही पार्ट रेडी करून घेतले। नंतर मग जो काही ब्लाऊजचा थोडासा काठ आहे या काठापासून आपल्याला छान अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने हा साडीचा काठ मी कट करून घेतला। तर बघा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता मी तो कट केला। नंतर मग दोघंही बाजूंना ते सेम त्याच पद्धतीने कट करून घेतला। त्याच्यानंतर जो साडीचा काठ आहे तर तो मी 2 इंचाचा घेतलेला आहे। 2 इंचाचा काठ आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। जर तुमच्याकडे डिझाईनचा असेल तर डिझाईन वापरायची किंवा मग डिझाईनचा नसेल तर मग साधा ब्लाऊजचा कपडा घेतला तरी देखील चालेल।
नंतर मग एक दाब इतपत अंतर ठेवून अस्तरच्या बाजूनी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचा थोडासा कपडा आहे तो आपल्याला एका मापात कट करून ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि वरच्या ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने एक सारख्या मापात ठेवून घ्यायची आहे. तर ही अर्धा इंचाची असली तरी देखील चालेल किंवा 3 लाईन इतकी असली तरीही चालेल. नंतर मग तिच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथं तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा करू शकतात. तर पायपिंग केल्यावर सुद्धा खूपच छान असा बाहीला लूक येणार आहे. तर मैत्रिणींनो, सर्वांच्या आवडीची ही अगदी सोपी आणि खूप छान अशी दिसणारी जी काही बाही डिझाईन आहे तर मी इथं तयार करून घेतलेली आहे. तर फायनली अशा पद्धतीने ही बाही डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मी रेडी करून घेतली. जर तुम्हाला बाहीच्या कडेने लेस लावायची असेल तर लेससुद्धा लावली तरीसुद्धा चालेल. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने खूप छान अशी ही बाही डिझाईन आहे.